blessing all of you, blessing Upasaka, Upasika, listening Masati Patthana Patha. You understand? आपण आज खूप छान हा असा पाठ केलेला आहे परित्रण. तर सतीपठ्ठान हा जो शेवटचा पाठ होता, सतीपठ्ठान पाठसूत्र होता. तर आपल्याला समजलं आहे का ते गुरुजी आपल्याला विचारतायत? ओके. सतीपठ्ठाना पठाना or the one way path to be Nibbana. हा जो पाठ आहे, हा जो भगवान बुद्धांनी दिलेला आहे, हा निब्बाणासाठी एकमेव असा पाठ आहे. What is the meaning Nibbana? I understand. निब्बाणाचा अर्थ काय, समजलं काय? Nibbana, the meaning, wording, simple, extinguish. निब्बाणाचा अर्थ आहे एक्सटिंग्विश, म्हणजे संपून जाणे, सगळं काही जे आपल्या विकार आहेत ते. What is extinguish? एक्सटिंग्विशचा अर्थ काय आहे? Extinguishes or cessation of suffering. बुझणे, एक्सटिंग्विश म्हणजे बुझणे किंवा सफरिंग, जे काही आपल्याला दुःख आहे ते संपूर्णपणे मिटून जाणे, त्याला निब्बाण म्हणतात. Why cessation of suffering? हे सफरिंग, हे जे दुःख आहे याच्या नाशासाठी काय, कशासाठी आहे ते? In Buddhism, teach on mankind, teach on bhikkhu, teach on bhikkhu, understand or knowing suffering. तर हे जे आहे दुःख विमुक्तीचा जो मार्ग आहे तो सर्व भिक्षूंसाठी, सर्व मनुष्य जातीसाठी आहे ते. Because everybody born to be suffering. कारण हा जो जन्म आहे आपला, हा सफरिंग आहे, हा दुःखच आहे. Now you are suffering. आपण ह्यावेळी दुःखातच आहोत. What is the meaning of suffering? दुःख म्हणजे काय? Suffering, you cannot attain one visit by yourself. हे आपल्याला स्वतः कळत नाही. जरी आपण दुःखात आहोत तरी पण कळत नाही आपल्याला. Your life or everything under natural law. आपला जो जीवन आहे हा निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालतोय. I understand natural law. निसर्गाचा नियम आपल्याला कळते काय? Natural law is a great truth in nature. हा निसर्गाचा नियम आहे, हा खूप मोठा आहे आणि सर्वांना तो लागू होते. The truth of nature or natural law. तर हा जो निसर्गाचा नियम आहे त्याचे सत्य काय आहे? Three rule or one, anicca, dukkha, two, and three anatta. तर हा निसर्गाचे हे 3 नियम खूप महत्त्वाचे आहेत ह्या धम्मामध्ये, आपल्या धम्मामध्ये. ते आपल्याला आठवण ठेवायला पाहिजे. ते असं की सर्व अनित्य आहे, सर्व दुःखमय आहे आणि सर्व अनत्त आहे. You say in your mind or you understand, oh, everything to be anicca. आपण आपल्या मनामध्ये हा अभ्यास करायला पाहिजे की सर्व काही अनित्य आहे. Your life is impermanent. आपलं जीवन अनित्य आहे. Impermanent in this impermanent, if you observe, you can maintain everything by yourself.
तर जरी हा निसर्गाचा नियम असा आहे की अनित्य सर्व काही आहे, पण आपल्याला ते कळत नाही. जोपर्यंत आपण अंतर्धान होऊन त्याला समजत नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. Everything with your life on the way by, controlled by anicca. सर्वत्र आतमध्ये आपल्या शरीरामध्ये आणि बाहेर सुद्धा सगळीकडे अनित्यच अनित्य आहे. सर्व बदल होत आहे. You attach, oh myself. You attach, oh, this I am, this myself, this self. जरी हे आपल्याला वर पांगी माहीत आहे की सर्व अनित्य आहे, तरी सुद्धा आपण आपल्याला स्वतःवर खूप आसक्ती ठेवतो. जरी ते बदलत आहे तरी सुद्धा आपण त्याच्यावरती आसक्ती ठेवतो. But your life, or everything controlled by anicca. तर सर्व काही अनित्य, इम्परमनंट, अनित्य आहे, बदलत आहे, क्षणाक्षणात बदलत आहे. ही आपल्या लाईफची ही सत्यता आहे. You have suffering from anicca. आणि जरी ते अनित्य सर्व काही आहे, पण आपण त्याच्यावर आसक्ती ठेवतो म्हणून आपल्याला दुःख होते. Lord Buddha addressed his disciple, Chatipi dukkha, chapi dukkha, munampi dukkhaṃ. भगवान बुद्ध म्हणतात की जन्मच दुःख आहे, जरापी म्हणजे म्हातारपण सुद्धा दुःख आहे आणि मरण सुद्धा दुःख आहे. Present your life is a dukkha. संपूर्ण जीवन आपलं दुःखमय आहे. From your birth, aging and death. आपल्या जन्मापासून तर मरेपर्यंत जो काही आपला पिरियड आपण घालवतो, सर्वीकडे आपल्याला दुःखच दुःख मिळते. This is truth of Dhamma in Buddhism. हा पहिला धम्म आहे, हा पहिला लॉ, हा पहिला निसर्गाचा नियम आहे हा आपल्या धम्मामध्ये. You understand anicca, dukkha, anatta. You know natural law. आपण जर अनित्य, दुःख आणि अनात्ता म्हणजे आपल्या हाती काहीच नाही आहे, हे तीन नियम आपण समजले तर आपण दुःखापासून मुक्त होऊ शकतो. But you know by panna or wisdom, not thinking. त्यासाठी आपल्याला प्रज्ञेचा उजागर करावे लागेल. Why you cannot succeed understand by thinking? फक्त विचार करून चालणार नाही. वरपांगी विचार करून की सगळं अनित्य आहे तसं चालणार नाही, तर आपल्याला प्रज्ञा आपल्यामध्ये जागृत करावी लागेल. Why you understand Dhamma by wisdom? तर आपण धम्म जो आहे आपला, तो आपला प्रज्ञेद्वारेच आपण समजू शकतो. Or by knowledge? आपलं ज्ञान, जर आपण ज्ञानाची वृद्धी केली धम्माबद्दल तरच आपण समजू शकतो. You observe thinking opposite knowing. तर नेहमी आपण विचारातच राहतो. जर विचाराला आपण परिवर्तन केलं, नोईंग म्हणजे जाणते झालो, आपण जाणते, विचारापेक्षा जाणते झालो तर खरं होईल. What is the cause of thinking? तर हे जे विचार चालते आपल्या डोक्यात, तर त्याचं काय कारण आहे? What is the cause of knowing? आणि जे आपण जाणते होणार, त्याचं पण काय कारण आहे? Yeah, you listening the fourth satipatthana or fourth establishment of mindfulness. Yeah, so present Dhamma method develop your mind to be knowing. तर हा जो आपण शेवटी सतिपट्ठान सूत्र म्हटलं आहे, त्यात भगवंतांनी खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कसं आपल्याला ज्ञानवृद्धी, प्रज्ञा वाढवायची. Lord Buddha teach Satipatthana or
This is a way path to be knowing. तर जेव्हा सतीपठ्ठानाच्या द्वारे ह्याच्या अभ्यासाद्वारे आपण जागरूक होतो तर तेव्हा आपल्याला काय करत आहोत ते कळते, म्हणजे आपण सतर्क राहून जाणते होतो. Attain to be a true way or Arya Makha. ह्याला आर्यमग्ग म्हणतात, आर्य मार्ग निब्बाणासाठी. Repeat. Satipatthana. Attain to be the true way or Arya Makha. हा जो सतीपठ्ठानामधील आर्य अष्टांगिक मार्ग आहे तोच एक खरा मार्ग आहे आपल्याला निब्बाणाकडे घेऊन जाण्यासाठी. Arya Makha, the noble eightfold pathway to be the cessation of suffering. तर हो, हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, 8 अंगांचा जो मार्ग भगवंतांनी आपल्याला सांगितला आहे तोच आपल्या दुःख विमुक्तीसाठी खरा भला मार्ग आहे. Eightfold pathway or eight Dhamma, eight the right Dhamma. One Samma Ditti, Samma Sankappo, Samma Vaca, Samma Kammanto, Samma Ajivo, Samma Vayamo, Samma Sati, Samma Samadhi. तर हा जो भगवान बुद्धांनी आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे आपल्या निर्वाणासाठी, आपल्या कम्प्लिटली दुःख मुक्तीसाठी, तर त्याचे 8 अंग आहेत. ते असे आहेत: सम्यक दृष्टी, मग सम्यक संकल्प, मग सम्यक वाचा, मग सम्यक कर्मांत, मग सम्यक आजीविका, मग सम्यक व्यायाम, मग सम्यक सती म्हणजे जागरूकता, आणि सम्यक समाधी म्हणजे मनाची एकाग्रता. Now Guruji would like everybody chanting Sammadhi. You lead. आपण गुरुजींच्या मागे आता हे आर्य अष्टांगिक The मार्गाचे secret words of the Buddha teach. पवित्र जे आहे गुरुजी सांगतात तर आपण फॉलो करूया. सम्मादिठ्ठी. No. Marathi sound. Sammadhi. No. सम्मादिठ्ठी. सम्मा संकप्पो. सम्मा वाचा. सम्मा कर्मंत. सम्मा आजीवो. सम्मा व्यायामो. सम्मा सती. सम्मा समाधि. Okay. Now everybody chanting. Not lead. Okay. Sammadhi. Samma Sankappo, Samma Vaca, Samma Kammanto, Samma Ajivo, Samma Vayamo, Samma Sati, Samma Samadhi. Okay. Sammadhi. Samma Sankappo, Samma Vacamu, Samma Kammanto, Samma Ajivo, Samma Vayamo, Samma Sati, Samma Samadhi. It shows you understand. Lord Buddha teach. Lord Buddha enlightened under Bodhi tree. This is the one way path to be Nibbana by the Noble Eightfold Pathway. Translate. तर हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे एकमेव मार्ग आहे
आपल्या दुःख विमुक्तीसाठी. तर हा जो मार्ग भगवंतांनी याचे संशोधन बोधी ट्रीच्या खाली केलेला आहे. If some people who ask, you understand the Buddha teach in Buddhism, you chanting Samma Ditti, Samma Sankappo, Samma Vaca, Samma Kammanto, Samma Ajivo, Samma Vayamo, Samma Sati, Samma Samadhi. Translate. तर हे जे आपल्याला धम्म भगवान बुद्धांनी अत्यंत महत्त्वाचा हा धम्म आपल्याला दिलेला आहे दुःख विमुक्तीसाठी आर्य अष्टांगिक मार्गाचं. तर सम्यक दिठ्ठी दर्शन, मग दुसरा आहे सम्यक संकल्प, आणि तिसरा आहे सम्यक वाचा, आपली वाचा सम्यक असावी. चौथा आहे आपले कर्म जे आहेत ते सम्यक असावे. पाचवा आहे आपली आजीविका सम्यक असावी. मग आपले जे व्यायाम म्हणजे मनाची कसरत ध्यानसाठी, तर ती पण सम्यक असावी. आणि सातवा आहे सम्यक सती म्हणजे जागरूकता असावी आपल्यात. आणि आठवा आहे म्हणजे आपल्याला समाधी प्राप्त होते नंतर. Samma Ditti, Samma Sankappo, right view, right thought, presents wisdom. तर हे जे आहेत त्यात पहिले दोन सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे प्रज्ञेच्या क्षेत्रात येतात, प्रज्ञामध्ये हे येतात. Samma Vaca, right speech, Samma Kammanto, right action, Samma Vayamo, right livelihood, present Sila. तर हे जे सम्यक वाचा, मग सम्यक कर्मांत आणि सम्यक आपली आजीविका, तर हे तिन्ही शीलांमध्ये येतात. Sila from 5 precepts. You receive 5 precepts. You have a good speed, good action, and good livelihood. तर आपण मगाशी जे 5 शीलाचं संपादन केलेलं आहे तर तेच आहे शीलाचं संपादन. All mankind in the world have 5 sila. The world to be peace but all mankind in the world have not sila. They want to be destroyed. जगातील सर्व मानवांनी जर ह्या 5 शीलाचं पालन केलं तर ह्या जगामध्ये शांतताच राहील. आणि जर 5 शिलामध्ये आपण 5 शिलामध्ये कोणतंही तोडलं किंवा 5 शिलांचं भंग केलं तर ह्या जगामध्ये सर्वत्र नाशच नाश होणार आहे. Everybody, Basaka, Basika, or the good person from you have sila. जे श्रद्धावान चरित्रवान लोक असतात ते नेहमीच 5 शिलांच्या काटेकोरपणे पालन करतात. You have the right speed, right action, right livelihood. तर हे जे आहेत सम्यक आजीविका, मग सम्यक कर्मांत आणि सम्यक वाचा, हे शीलाचे प्रकार आहेत. By you have the good or the great intention. तर हे यांचं पालन केल्याने आपलं जो इंटेन्शन आहे आपण धर्माकडे वळतो, शांतीकडे वळतो आपण. You have the good or great intention. You not to the evil. मग आपल्यामध्ये काही असे दुष्कर्म येऊ शकत नाही. You have the hiri and ottappa. मग हिरी आणि ओत्तप्पा हे 2 शब्द गुरुजींनी वापरलेले आहेत. ते पण लाज लज्जा किंवा जे सामाजिक लाज लज्जा किंवा पर्सनल लाज लज्जा ह्याच्यापासूनही आपण सावध राहतो. If you have sila, your body, your spirit is a good body, good spirit, and you can develop your mind to be the good mind.
तर ह्या शिलांचे पालन जर आपण काटेकोरपणे केले तर आणि जागरूक राहून आपण त्यांचं पालन केलं तर आपलं मन शांत होऊ शकते. You develop your mind to be concentrated. If you have sila, you can develop your mind to be concentrated to vipassana, to panna. गुरुजींनी खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे, जर आपण शिलाचं पालन काटेकोरपणे केलं तरच आपलं मन ध्यानस्थ, एकाग्र आणि शांत होऊ शकते. आणि जर शांत मन झालं तरच तो विपश्यनेकडे म्हणजे प्रज्ञेकडे जाऊ शकतो. If you maintain your mind by right view, samadhi, samasankappa, and by kusila, so you have kusila by you right speed, right action, righthood. Now you have so panna, you have sila. You prepare for cultivate your life or your mind to be concentrated or samadhi. तर आपल्याला मुक्तीसाठी प्रज्ञा डेव्हलप करावी लागेल. पण ती प्रज्ञा जागरूक कशी होईल तर आपला मन जर शांत आणि एकाग्र राहील तेव्हाच ती प्रज्ञा जागरूक होईल. आणि शांत आणि एकाग्र मन साधायला आपल्याला शिलाचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. On the noble eightfold path, we send samadhi from three dhamma. One, right effort, viriya. Two, sati, right sati. And three or third, right concentration. तर आता आपण शिलाचं बघितलं, आता आपण सम्यक समाधीकडे बघू. गुरुजींनी सांगितलं की जर आपण शिलाचं पालन करून एकाग्र मन करण्यासाठी अभ्यासाला बसलो अभ्यासीला तर सती म्हणजे जागरूक राहून जर आपण एकाग्रतेचा अभ्यास केला म्हणजे वीर्य वाढवत राहिलो तर आपल्याला समाधी प्राप्त होऊ शकते. म्हणजे मनाची एकाग्रता आणि शांती ही प्राप्त होऊ शकते. From the noble eightfold path, the Buddha summary to Traisikha, or three sikha, or study, or train, or practice Dhamma, practice by Traisikha. Traisikha or Sila, Samadhi, and Panna. तर हे जे आर्य अष्टांगिक मार्गाचे 8 अंग आहेत त्यांना 3 भागामध्ये आपण विभाजू शकतो. तेच गुरुजी सांगतात शील, समाधी आणि प्रज्ञा. Now you observe your life. You have samadhi or not? If you have samadhi, samadhi in the present you have sila. तर आपण जर आपल्या मनाला बघितलं की आपलं मन शांत आहे की नाही आणि जर शांत आहे आपलं मन तरच आपण म्हणू शकतो की आपण शिलेचं पालन करतो. Buddhists in the world would like practice, would like cultivate your mind by clear knowledge or by insight or by insight knowledge or by vipassana. विपश्यना किंवा प्रज्ञेच्या अभ्यासासाठी आपल्याला ह्या ज्ञान उत्पन्न करण्याची गरज असते. त्यासाठी आपल्याला समाधी आणि शिलाची गरज असते. Some master or some Guruji teach vipassana course for everybody, for all mankind. गुरुजी आपल्याला विपश्यनाबद्दल सांगत आहेत जे सर्व मनुष्य मात्रांसाठी फायद्याचं आहे, कल्याणाचं आहे. Vipassana the high Dhamma teaching from the Buddha. भगवान बुद्धांनी दिलेला विपश्यना हा जो मार्ग आहे हा खूप महत्त्वाचा आहे. Vipassana or your mind develop to be the insight
आपण अंतर्धान करून आपण हा विपश्यनाचा अभ्यास करू शकतो. Insight or jhana, this is wisdom. जर हा आपण प्रज्ञेचा अभ्यास केला समाधीनंतर तर आपल्यामध्ये प्रज्ञा आपोआप जागरूक होईल. Repeat again slowly, straight. Jhana or wisdom, same wisdom. Translate. ज्ञान आणि प्रज्ञा हे एकच आहेत. Why you have you have jhana? आपल्यामध्ये ज्ञान कसं उत्पन्न होते? And how jhana born in your life? आणि त्या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या जीवनात कसे करू शकतो? Jhana born from your mind. If your mind have sati, sampajanya and viriya. तर जर आपण आपल्यामध्ये वीर्य आहे, संप्रज्ञान आहे, तर आणि सती आहे, तर आपोआप ज्ञान आपल्यामध्ये उत्पन्न होते. All of you remember and observe your life or your mind. Now you have three Dhamma or not. Sati, mindfulness, samaya, clear comprehension, and viriya, right effort. तर आपण हे आता पडताळून बघू स्वतःमध्ये की आपल्यामध्ये संप्रज्ञान आहे की नाही. मग आपल्यामध्ये जागरूकता म्हणजे सती जागरूकता आहे की नाही. आणि तिसरा म्हणजे आपल्यामध्ये वीर्य आहे की नाही. वीर्य म्हणजे काही संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहणं. If some people have sati samaya viriya, you are Dhamma practitioner in Buddhism. बुद्धिझममध्ये आपण बुद्धिस्ट तेव्हाच म्हटलं जाऊ जेव्हा आपण सती, वीर्य, संप्रज्ञान यांचा अभ्यास करत राहू. If you have sati samaya viriya, you can develop your mind to insight or jhana. जेव्हा हे तीन आपल्यामध्ये असतात, हे तीन गुण, प्रयत्नशील राहणे म्हणजे वीर्य, सती म्हणजे जागरूक राहणे नेहमी, आणि संप्रज्ञान, तर हे जेव्हा आपल्यामध्ये हे तीन गुण संपादित झालेत तेव्हा आपली प्रज्ञा वाढते. If you have insight or jhana, if you have jhana, you can see everything, understand the truth of Dhamma. Oh, anicca, dukkha, anatta. तर जेव्हा ह्या अभ्यासाने, ध्यानाच्या अभ्यासाने जेव्हा आपल्यामध्ये हे तीन गुण जागरूक होतात आणि त्याच्यामुळे प्रज्ञा जागरूक होते, तर मग तेव्हा आपल्याला आपोआप कळते की सर्व काही अनित्य आहे, सर्व काही दुःखमय आहे आणि आपल्या हातात काहीच नाही, आपल्या हातात काहीच नाही म्हणजे अनंत. You can see everything through realize the phenomena, the arising and passing. तर आपण स्वतः आपल्या अनुभवातून हे सांगू शकतो की सर्व काही अनित्य आहे, सर्व काही उत्पन्न होते आणि मरण पावते, उत्पन्न होते आणि व्यय होते. हा स्व अनुभवातून आपल्याला कळते. You see everything by insight or jhana. You understand, this is Dhamma, this is really, this is the truth of Dhamma in natural. जेव्हा आपल्याला हे स्व अनुभवातून अनित्य बोध जागरूक होते
तेव्हा आपल्याला आपण आश्चर्यचकित होतो की अरे खरोखर हा आपला धम्मा आहे, किती छान आहे. You remember the double eightfold path. You understand Sila, Samadhi, and Panya from Guruji's summary for you. And you remember Anicca, Dukkha, Anatta. Now, a bliss for all of you. तर गुरुजी सांगतात की आपण जर ह्या 3 शील, समाधी, प्रज्ञा ह्यांचा जोर पकडून आपण त्याचा अभ्यास करत राहिलो नेहमी आपल्या जीवनात, आर्य अष्टांगिक मार्गाचे जे 8 अंग आहेत त्यांना नेहमी आपण स्मृतीमध्ये ठेवलो तर त्याच्यामुळे आपण खरोखर धम्माच्या मार्गावर पडून दुःखमुक्त होऊ शकतो. You understand dukkha. You do understand cause of dukkha. You do understand cessation of dukkha. You do understand the way to be the cessation of dukkha. अशा जर धम्म मार्गावर आपण पडलो तर आपल्याला खरोखर दुःख काय आहे, कशामुळे उत्पन्न होते, दुःख काय आहे, दुःखाचे कारण काय आहे, मग दुःखाची संपूर्णपणे निरोध कसा करता येते आणि निरोधाचा मार्ग काय आहे, संपूर्ण दुःख मुक्तीचा मार्ग काय आहे आर्य अष्टांगिक मार्गाचा, हे आपल्याला अनुभवातून कळते. Now, about just minute, 10 minutes, could you would like everybody straight up body and establish mindfulness in your front. Breathe in, you know. Breathe out, you know. 10 minutes. तर आता गुरुजींनी आपल्याला ध्यान पद्धतीचं ध्यान करायला सांगितलेलं आहे 10 मिनिटासाठी. तर त्यात आपल्याला आपली स्मृती जागृत ठेवायची आहे, म्हणजे सतर्क राहून मनाची एकाग्रता त्याचा अभ्यास करायचा आहे. 10 minutes is a great time for all of you. 10 मिनिटातही लोकांना खूप काही प्राप्त करता येते असे गुरुजी सांगतात. तर आपण ध्यानस्थ चांगला प्रयत्नशील आपण हा अभ्यास करू. Lord Buddha teach Dhamma practice for all of you. भगवंतांनी आपल्यासाठीच हा धम्म दिलेला आहे. You can follow. You can practice follow Guruji teach step or guidance step by step. हा जो मार्ग आहे हा ध्यानाचा मार्ग आता गुरुजी आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगतील. The first step, you sit down and cross your leg straight up your body. तर पहिली स्टेप आहे आपल्याला आपलं शरीर सरळ ठेवायचं आहे आणि आपला डोळे बंद करायची गरज नाही आहे. समोर 4-5 फीट वरती आपलं ध्यान मग्न करायचं आहे. Lord Buddha teach Dhamma practice for his disciple by Pali. Nisitati balangkang abujitawa. You sit down and cross your leg. Uchungkayang panithaya. Maintain body erect or straight up body. Padimukhang sitting upatapetawa. Establish mindfulness in your front now. सरळ बसून आपल्याला सरळ बसून समोर आपलं लक्ष ठेवायचं आहे. डोळे बंद करायची गरज नाही आणि एकदम ध्यान करायचं आहे. You observe now, you straight up body. You observe now, you have mindful in your front. You know, you understand. You know now, breathing in, you know, breathing out, you know all mindful. Mindful breathing in, mindful breathing out. तर आपला ध्यान आता श्वासोश्वासाकडे ठेवायचं आहे.
आणि जेव्हा हा श्वासोश्वास आपला प्रक्रिया चालू आहे ते फक्त बघायचं आहे, आपल्याला काही करायची गरज नाही आहे, त्याच्याबद्दल जागरूक राहायचं आहे. प्रत्येक श्वास आत घेत आहोत, बाहेर जात आहे, त्याच्याबद्दल फक्त जागरूक राहायचं आहे, आणखी काही करायचं नाही आहे. And Guruji guidance for Indian Buddhist or Indian practitioner, Dhamma practitioner. You breathe in, you say or you think in your mind, Buddho. Breathe out or breathing out, you say in your mind, Buddho. आता पुढली स्टेप आहे, प्रत्येक श्वास आत घेताना किंवा बाहेर जाताना बुद्धो असं आपल्याला स्मरणात ठेवायचं आहे. Guruji would like you closely virtue of Lord Buddha by you say in your mind, Buddho, breathing in, Buddho, breathing out. तर जेव्हा आपण श्वास आत घेत आहोत आणि बुद्धो म्हणतो, तर हा बुद्ध शब्द स्मरण झाल्या झाल्या आपल्याला बुद्धांचे सगळे गुण आपल्याला दिसायला पाहिजेत. You present your life, you have Lord Buddha, you have Lord Buddha. Lord Buddha, Buddhang Saranam Gacchami, you refuge of Lord Buddha, refuge of Lord Buddha in your mind, in your life. आपण भगवान बुद्धांना शरण जात आहोत. आपल्या मनामध्ये शुद्ध मन ठेवून भगवान बुद्धांना शरण जात आहोत. श्वास आत येत आहे तर हे पण जाणायचं आणि भगवान बुद्धांना स्मरण करायचे, त्यांचे गुण स्मरण करायचे. तसेच श्वास बाहेर जात आहे तर त्यावेळी सुद्धा भगवान बुद्धांना स्मरण करायचं, बुद्धो, आणि त्यांना शरण जायचं आणि त्यांचे जे गुण आहेत, गुणसंपदा आहे भगवान बुद्धांची, त्यांचं स्मरण करावे. And next step, breathe in, touch your upper lip. You say Buddho. Breathing out, touch your upper lip. You say Buddho. तिसरी स्टेप आहे, आता जेव्हाही आपण श्वास बाहेर जात आहे, आपली श्वास तर ती टच करत आहे कुठे, तर वरच्या ओठांच्या मधोमध्ये ती टच करते. जेव्हा टच केली तेव्हा बुद्धो असं स्मरण करायचं आहे. आणि तसंच जेव्हा आत श्वास जात आहे तर ह्याच ठिकाणी, ह्या केंद्रबिंदू ठिकाणी बुद्धो असं म्हणायचं आहे आपल्याला. Buddho, breathing out, breathing touch upper lip. Buddho, breathing out, touch upper lip. You remember. आपल्याला हे आठवणीत ठेवायचं आहे. जेव्हाही आपण ध्यान करतो तेव्हा जेव्हा इथे स्पर्श करते आपली श्वास, बाहेर जाणारी श्वास स्पर्श करते त्या एक केंद्र ठिकाणी, तर तेव्हा बुद्धो असं स्मरण करायचं आहे. तसंच जेव्हा श्वास आत घेताना त्या ठिकाणी टच करते श्वास आपली, तेव्हाही बुद्धो असं स्मरण करायचं आहे. Buddho, control your mind to be concentrated at the one pointed mind on the upper lip. खरोखरच असं केल्याने आपलं मन लवकरच एकाग्र होऊ शकतो. As the word Buddho, sacred word, Buddho is a wisdom, Buddho is a brightening, Buddho is beyond suffering. तर हा बुद्धो जो शब्द आहे हा खूप पवित्र शब्द आहे. म्हणूनच याचा उपयोग आपण आपल्या प्रत्येक श्वास घेताना किंवा जाताना आपण म्हणूनच बुद्धो हा शब्दाचा वापर करत आहोत. हे खूप पवित्र शब्द आहे. ह्याच्याने जर आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपलं एकाग्रता आली आणि मन शांत झालं तर खूप आपल्या फायद्याचे आहे. You remember, you develop your mind by Buddho meditation.
आपण आपल्या मनाचा विकास बुद्धो ह्या मेडिटेशनने करू शकतो. Buddho, Buddho, the noble person or the good monks in Thailand, attain Nibbana by Buddho, Buddho. गुरुजी खूप महत्त्वाची एक गोष्ट सांगत आहेत की थायलंडमध्ये जे नोबल लोक आहेत, जे डिसिपल्स आहेत, जे भिक्षू संघ आहेत, त्यापैकी काहींनी फक्त बुद्धो हा उच्चारण मनामध्ये करूनही त्यांना खूप प्रगती झाली त्यांची. If your mind have Buddho, Buddho maintain your mind to be the wisdom, clear out suffering. बुद्धोचा अर्थच आहे दुःख विमुक्ती. बुद्धो हा जो स्मरण आपण करतो तर हळूहळू हळूहळू आपल्या मनामधून जे काही आहे दुःख ते हळूहळू कमी होऊ शकते. That in your life have a lot of trouble, in your life a lot of suffering, in your life a lot of oppression. You say in your mind, Buddho breathing in, Buddho breathing out. If Buddho and your mind composed to be the one-pointed Dhamma, one-pointed Dhamma can release suffering, trouble, oppression, release from your mind. Your mind to be peace and happiness now. महत्त्वाचं सांगत आहेत गुरुजी, खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट, की आपल्या जीवनात खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आहेत. आपण भगवान बुद्धांना नेहमी स्मरण करत राहिलोत तर ह्या दुःखापासून आपण हळूहळू कमी होता येते. You receive Sila. You have Sila 100 times. You keep Dana 1,000 times. You maintain your life by Sila 100 times. तर गुरुजी म्हणतात की जर आपण शीलाचं पालन केलं ते अति महत्त्वाचं आहे. दानापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते 1000 times. But you train, you develop your mind by Buddho. It's a great merit, more than Dana, more than Sila, more than 1,000, more than 1,000 times. तर गुरुजी सांगत आहेत की दान किंवा शील ह्यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं भगवान बुद्धांचं स्मरण करणं, म्हणजे त्यांच्यासाठी श्रद्धा उत्पन्न करणं आपल्या मनात. ही श्रद्धा खूप पारमीदायी आहे, खूप महत्त्वाची आहे. You practice only one time by Buddho, more than the merit from Dana and Sila. One, you make merit from Dana 1,000 times. You make merit, you have Sila 100 times. Less. आणि गुरुजी म्हणतात की जर आपण शीलाचं दानाचं पालन केलं, दान दिलं तर काही प्रमाणात आपली मेरिट, आपले पुण्य वाढतात. आणि शीलाचं पालन केलं तर 1000 पटीने, 1000 पटीने आपलं जे पुण्य वाढतात. आणि त्यापेक्षा जास्त काही पटीने बुद्धांबद्दल श्रद्धा उत्पन्न करणं आपल्या मनात, ते खूपच मेरिट, खूपच पुण्यदायी आहे असे गुरुजी सांगतात. Repeat every one time, practice more than Dana 1,000 times, more than Sila 100 times. दानापेक्षा 1000 पटीने भगवान बुद्धाबद्दल श्रद्धा किंवा शीलापेक्षा
100 पटीने जास्त भगवान बुद्धांना जर आपण श्रद्धेने स्मरण केलं तर आहे. You puja the Buddha by flower, by everything in the world, by silver, by money, by gold. Not good compare with Dhamma practiced by Buddha. तर ह्या जगात जी काही संपत्ती आहे त्या सगळ्या संपत्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ संपत्ती ही भगवान बुद्धाबद्दल श्रद्धा ही महान संपत्ती आपण साधू शकतो. If who can practice by satipatthana or mindfulness of breathing, and you recollect virtue of Lord Buddha, Buddha. Yeah, this is upasaka. This is upasika. You stay closely Lord Buddha now. तर गुरुजींनी आपल्याला भगवान बुद्धाच्या श्रद्धेबद्दल किंवा बुद्धो याच्या स्मरण करत प्रत्येक श्वास आश्वास प्रश्वास याचा अभ्यास जो सांगितला आहे आणि त्यात बुद्धा असं त्यांनी सांगितलेलं आहे ते याच्यासाठी की आपल्याला बुद्धो ह्या शब्दामध्ये त्यांच्या गुणामध्ये आपल्याला प्रस्थापित व्हायचं आहे जेणेकरून आपल्यामध्ये शांती प्रस्थापित होईल आणि आपण चांगल्या मार्गावर लागू शकतो. Please you remember, if your life has a problem, if your life has some suffering, if you have some trouble, you say in your mind and breathing Buddha, and you say in your mind Buddha, breathing in, Buddha, breathing out every time. गुरुजी आपल्याला टेक्निक सांगतात की जेव्हाही आपण कोणत्याही दुःखद परिस्थितीत आहोत तर त्यावेळी आपल्याला सरळ आपली श्वासोश्वास बघायची आहे आणि बुद्धो असं म्हणायचे आहे. बुद्धो ह्यांचं स्मरण करायचे आहे. Buddha protect, Buddha maintain your mind to be peace and secure. तर बुद्धोचं जर स्मरण आपण केलं तर आपल्याला प्रोटेक्शन मिळेल. सर्व ठिकाणाहून प्रोटेक्शन मिळेल आणि आपलं मन विकसित होईल, शांतीकडे जाणार. You can utilize happiness. You can utilize free from trouble, free from suffering by Buddha breathing in, Buddha breathing out at on the upper lip, breathing in touch upper lip Buddha, breathing out touch upper lip Buddha. पुन्हा एकदा आठवण म्हणून सांगतात गुरुजी की आपल्याला जर सुख प्राप्ती पाहिजे, दुःख विमुक्त व्हायचं आहे तर आपल्याला जेव्हाही आपली श्वास आपण ध्यान करत असताना इथे किंवा घरी ध्यान करत असताना जेव्हाही आपला ब्रीदिंग म्हणजे बाहेर येताना श्वास जी आहे ह्या ठिकाणी अपर लिपला जेव्हा टच करते तिथे बुद्धो असं स्मरण करायचे आहे आणि जेव्हा श्वास आत येत आहे तेव्हा सुद्धा आपल्याला बुद्धो असं स्मरण करायचंच आहे. Now you observe your straight up body. You have sati or mindful. You know breathing in, mindful breathing out, and you say your mind Buddha breathing in, breathing out. Every breathing in touch, breathing out touch on the upper lip. हे सर्व करताना सती म्हणजे जागरूकतेची खूप गरज आहे. कारण मन एकाग्र जागरूक नाही राहिला तर जो हा बुद्ध शब्द आहे, बुद्धो शब्द, तर त्याच्यावर आपण जास्त लक्ष नाही देणार, श्रद्धेने नाही म्हणणार. म्हणून सतर्कता ही खूप महत्त्वाची एक पायरी आहे, एक गुण आहे जो आपल्याला ह्या ध्यान पद्धतीतूनही शिकता येते. In the next time you live from the hall, live from
the room, Dhamma, discord. If you have the problem in your life, in your business, in your family, you say in your mind, breathing Buddha, breathing Buddha, breathing in Buddha, breathing out Buddha. If your mind concentrate, you adhitthana, you have intention, you would like clear out suffering, clear out trouble, or develop your mind to be, develop your life to be success. You can. तर आपल्याला प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी हा जो गुरुजींनी मंत्र दिलेला आहे, श्वासोश्वास बघताना बुद्धो यांच्या स्मरण करायचं आहे. ह्याच्याने आपली जी आहे, आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत ते कमी होऊ शकतात आणि आपण शांतीकडे वळू शकतो. Dhamma about Buddha teaching 84,000 Dhamma Kantha composed to be Buddho. भगवान बुद्धांनी 84,000 सूत्र आपल्याला दिलेले आहेत. त्याला धम्मस्कंध म्हणतात. ते त्यात सर्वांमध्ये बुद्धाबद्दल श्रद्धा ही आपल्याला आढळून मिळेल. If you have Buddha, you understand the fourth noble truth or the Satya Dhamma. जर आपल्याला बुद्धांप्रती, भगवान बुद्धाप्रती श्रद्धा जागरूक झाली तर आपल्या लवकरच हे जे महत्त्वाचं एक सूत्र भगवान बुद्धांनी दिलेलं आहे, चार आर्य सत्य, ते लवकरच समजेल आपल्याला. Now you maintain your mind by Buddha breathing in, Buddha breathing out, about 5 minutes. 5 मिनिटासाठी आता आपण शांतपणे बुद्धो यांचे स्मरण करत प्रत्येक श्वास घेऊया, प्रत्येक श्वास सोडूया. काही करायचं नाही आहे, फक्त आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे आणि बुद्धो असं करायचं आहे. Okay, now closely by chanting Ucha virtue of the Buddha, Ucha virtue of Dhamma, Ucha virtue of Sangha. Iti piso bhagava arahang samma sambuddho Chajarana sampanno sukhato loka vidu anuttaro purisa dhamma sarati sattha deva manut sanang buddho bhagavati sawakha to bhagavata dhammo sanditthiko akaliko ehipatsiko opanajiko paccatang vetittabbo vinyu hiti suppatipanno bhagavato Waka sangkho uccupatipanno bhagavato sa waka sangkho yapatipanno bhagavato sa waka sangkho samijipatipanno bhagavato Waka sangkho yaditang cattari purisa yukhani attha purisa pukkhala esa bhagavato
วักสังโฆอาหุไนโยปาหุไนโยดักขิไนโยอัญชริกรณิโยอนุตตรังบุญญเขตังโลกัสสติตัสลีมารติ virtue of Buddha अरहंत जीवन मुक्त सम्यक संबुद्ध संपूर्ण जागृत विद्या व आचरणांनी युक्त सुगती ज्याने प्राप्त केलेली आहे सर्वश्रेष्ठ दमनशील पुरुषांचा सारथी व आधार देणारा देव व मनुष्य यांच्या गुरु असा भगवान बुद्ध आहे. भगवंताने ज्या धर्माचा सुंदर उपदेश केला ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येतो जो धर्म आपले फळ ताबडतोब देतो कोणीही त्याचा अनुभव घ्यावा जो निर्वाणाकडे घेऊन जातो हा धर्मसिद्धांत विज्ञानाच्या आधारे स्वतः अनुभवून पाहता येतो. भगवंताचा शिष्य संघ सन्मार्गावर आरूढ आहे. भगवंताचा शिष्य संघ सरळ मार्गावर आरूढ आहे. भगवंताचा शिष्य संघ ज्ञानाच्या मार्गावर आरूढ आहे. भगवंताचा शिष्य संघ उत्तम मार्गावर आरूढ आहे. भगवंताचा शिष्य संघ अशा नररत्नांचा आहे की ज्यांनी 4 जोड्या म्हणजेच 8 संत पदाची प्राप्ती करून घेतली आहे. हा संघ म्हणजे निमंत्रण देण्यास योग्य, स्वागत करण्यास योग्य, दक्षिणा देण्यास योग्य, नमस्कार करण्यास योग्य आहे. तसेच हे जगात सर्वश्रेष्ठ असे पुण्यक्षेत्र आहे. Now, all you please send. We are Buddhists by chanting lecture triple gem. Buddhang saranang gacchami, dhammang saranang gacchami, sanghang saranang gacchami, dutiyampi buddhang saranang gacchami, dutiyampi dhammang saranang gacchami, dutiyampi sanghang saranang gacchami, tatiyampi buddhang saranang gacchami, tatiyampi dhammang saranang gacchami, tatiyampi sanghang saranang gacchami. You present. Now you are Buddhist. Now we are Buddhist. Translate. आता आपल्याला म्हणायचं आहे की आपण बुद्धिस्ट आहोत आता. And you remember the heart of Buddhism have the 3 rules. हा जो आहे भगवान बुद्धाचा केंद्रबिंदू जो आहे धम्माचा केंद्रबिंदू. One of first, not to the evil. पहिला आहे की कोणत्याही प्रकारचे पाप कर्म न करणे. Second, make to the merit. दुसरा आहे आपण जे काही पुण्य संपादन करू शकतो ते केले पाहिजे. Third, develop your mind to purify. आणि तिसरा आहे की आपल्याला आपल्या मनाला ध्यान पद्धतीने आपल्याला त्याला वाढवायचं आहे, डेव्हलप करायचं आहे. To be the wisdom. आणि अशा प्रकारे आपल्यामध्ये जी प्रज्ञा जागृत होईल त्याचा
If you have 3 rules in your life, you are Buddhist. आपण जर ह्या तिन्ही गोष्टींचं पालन केलं, पापापासून विरक्त, पुण्याई संपादन आणि ध्यान भावनेने प्रज्ञा जागरूक करायची, तर आपण खरोखर बुद्धिस्ट आहोत. First rule, you have sila. Second, you have samadhi. And third, you have wisdom, panya. शील, समाधी आणि प्रज्ञा हे तिन्हीच पायाभूत आहेत आपल्या धम्माचे. Final speech, final Dhamma discourse. Could you would like you compose your body and mind to be peace? आपण ह्या सर्वांचं जे काही गुरुजींनी सांगितलं त्याचं पालन करून आपण आपलं शांती प्राप्त करूया. Guruji would have chanting Dhamma discourse from the Buddha teach for all of you who may respect the Buddha, Dhamma, and Sangha. तर भगवान बुद्ध त्यांच्या धम्म आणि संघाबद्दल श्रद्धा ठेवून ही चॅन्टिंग केलेली आहे. आता And this is a blessing for all of you. हे सर्वांसाठी आशीर्वाद गाथा आहे. Bahung we senang yanti Mabacani wannani ca Aram duka cetiyani Mabacana cita Bahung we senang yanti Babatani wannani ca Aram duka cetayani manusa payada cita Netang kho senang kemang Netang sanamutamang Netang sanamakama sabadukha pamucanti Yo ce putan ca thamman ca sangkhan ca sanangkato Catari arya sacani sabat panyayas pasati Dukkang dukkha samupadang Dukkha saati kamang Arya tacatang kikamakang Dukhu pasapakamina Etang kho senang kemang Etang sanamutamang Etang sanamakama sabadukha pamucanti Bahung we senang janti Babatani wannani ca Aram duka cetayani manusa payada cita. All people, when threatened by fear, take refuge in mountain, forest, park, or deva. Netang kho senang kemang, netang sanamutamang, netang sanamakama samadukha pamucati. You just refuge is not secure, nor is it supreme. By relying on them, one cannot be free from all suffering. Yo ce putan ca tamman ca sangkhan ca sanangkato Catari arya sacani samapanyaya pasati. But whoever takes refuge in the Buddha, Dhamma, and Sangha with right wisdom, behold the Four Noble Truths. Dukkang dukkha samupadang dukkha sacca atikamang Ariyan catang kikang makhang dukhu pasamakaminang. Namely, suffering or dukkha, cause of suffering and cessation of suffering, and the Noble Eightfold Path,
leading to the peace beyond suffering or dukkha, dukkha samudaya, dukkha nirodha, dukkha nirodha kaminipati, padda. Etang kho sanang khemang etang sanamuttamang etang sanamakamma sabadukha pamucati. This in this is the refuge secure. It is the supreme refuge. By relying on it, one is free from all suffering. Yet Tawarivaha pura paripurenti sakarang ewa mewaitodinang petanapakapati ichitang batitang tumhang kipamewa samichatu sabbe purentu sangkapa chando panaraso yatha manichoti raso yatha sabbiti yo vivatcantu sabbaro kho vinasatumate pavantarayo sukidi kayuko bhava abhivandana siri sanit chang uddha bhajayino chandharo dhamma vattanti ayuvanno sukhang balang. Blessing all of you. Sukihotu, sukihotu, sukihotu. Blessing, blessing, blessing.